नमस्कार श्रोते हो. सतीश वैद्य यांच्या एका लेखाचं वाचन मी आता करतो आहे. एक व्यक्तिपरिचयात्मक लेख. मी दत्ता सरदेशमुख. संगीत क्षेत्रातील आणखी एक तारा निखळला. प्रसिद्ध तबलावादक आणि ढोलकीपटू श्रीयुत विठ्ठल क्षीरसागर यांचे दुःखद निधन. ही बातमी 17 जानेवारी 2024ची. विठ्ठलराव क्षीरसागर. '80च्या दशकात सोलापूरहून पुण्याला गणपती डेकोरेशन आणि मिरवणूक बघण्यासाठी पुण्याला ग्रुपनं जायची सोलापुरात एक फॅशन होती. अशाच एका वर्षी आम्ही कॉलेजची 10-12 जणं पुण्याचं डेकोरेशन बघत फिरत होतो. पुण्यातल्या आप्पा बळवंत चौकातल्या एका गणपतीसमोर लाइटिंग आणि त्याच्या पाठीमागं एक ढोलकी, ढोलक आणि तबला अशी एक कॅसेट लावली होती. ढोलकीची खणखणीत थाप म्हणजे काय असतं हे त्यावेळी मला समजलं. कॅसेट ज्यानं लावली होती त्याला जाऊन विचारलं. त्यानं सांगितलं ही ढोलकी सम्राट विठ्ठलराव क्षीरसागर यांची नुकतीच निघालेली तालयात्रा नावाची कॅसेट आहे. त्यावेळी विठ्ठलराव क्षीरसागर हे सोलापूरचे आहेत हे पण मला माहिती नव्हतं. मी लगेच ती कॅसेट विकत घेतली. नंतर सोलापूरला आल्यावर त्यांना भेटलो. त्या काळात अखिल महाराष्ट्रात ती कॅसेट फेमस होती आणि आजही आहे. 1 सप्टेंबर 1943 साली विठ्ठलरावांचा जन्म सोलापूर इथं झाला. त्यांचे वडील बन्सी क्षीरसागर हे सनई वादक होते. त्यामुळं त्यांच्याबरोबर ताशा वाजवताना वडिलांनी त्यांची ही आवड लक्षात घेतली आणि विठ्ठलरावांना श्रीयुत भीमराव कनकधर यांच्याकडं तबलावादनाचं शिक्षण घेण्यासाठी पाठवलं. तबल्याचं शिक्षण चालू असताना अर्थार्जनासाठी त्या काळातल्या नळदुर्ग इथल्या गझल गायिका मुमताज बेगम यांच्याबरोबर त्यांनी साथ केली. ती साथ करताना विठ्ठलरावांना काही काळ इंदोर इथं वास्तव्याला राहावं लागलं. त्या काळात त्यांनी उस्ताद जहांगीर खां साहेबांचे शिष्य उस्ताद धुलजी खां यांच्याकडे आपली तालीम सुरू ठेवली. परत सोलापूरला आल्यावर ते भीमराव कनकधरांचे गंडाबंध शिष्य झाले. भीमराव दादांचे गुरुबंधू दाऊद खां यांचंही मार्गदर्शन त्यांना लाभलं. दादांचं एक वैशिष्ट्य म्हणजे ते स्टेजवर कायम हसतमुख असतात. आदरातिथ्य, घरी आल्या गेल्याची आपुलकीने चौकशी करणं, इतक्या मोठ्या नावाजलेल्या माणसात हे सगळे गुण ही त्यांच्या मोठेपणाची साक्ष आहे. कधी घरी गेलो की पहिला प्रश्न असतो, जेवलास का? लगेच काकूना ऑर्डर, त्याचं जेवायचं बघ. कित्येक वेळा रात्री बेरात्री कार्यक्रमांमुळं त्यांच्या घरी आमचं जाणं व्हायचं. पण त्या माऊलीनं आम्हाला रात्री स्वयंपाक करून जेवू घातलेला आहे. दादा आणि मी साधारण 84 साली नोकरीला लागलो. ते आकाशवाणी पुण्याला स्टाफ आर्टिस्ट म्हणून जॉईन झाले. त्यावेळी विठ्ठलराव साथीला असतील तरच आम्ही रेकॉर्डिंग करतो असं कित्येक मोठ्या गायकाने सांगितलं होतं. त्या काळात लाईट म्युझिकला तबलावादक म्हणून दादा खूप फेमस होते. गझलबरोबर तबला वाजवणारं एकमेव प्रख्यात नाव विठ्ठल क्षीरसागर यांचं होतं. त्यामुळं बऱ्याच गझल गायकांशी आमचा जवळून संपर्क आला. बऱ्याच गझल गायकांचे कार्यक्रम त्याने सोलापुरात घडवून आणले. पंडित भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे, कुमार गंधर्व, लक्ष्मीशंकर, निर्मला देवी, पंडित जसराज, शोभा गुरटू यांच्या गायनाबरोबर त्यांनी समर्थपणे साथ केलेली आहे. पंडित उल्हास बापट, पंडित सतीश व्यास, एन राजम, उस्ताद फैयाज हुसेन खां, उस्ताद उस्मान खां, उस्ताद अब्दुल हलीम जाफर खां यांच्याबरोबरच्या वाद्यसंगीताच्या मैफिली पण त्यांनी गाजवलेल्या आहेत. ढोलकी म्हणजे विठ्ठलराव क्षीरसागरांची खरी ओळख. ढोलकीवर त्यांचा हात पडला की असं वाटायचं ती ढोलकी आता बोलायला लागणार आहे. त्यांच्या ढोलकीच्या सोलो वादनावर तर अख्खा महाराष्ट्र तेव्हा फिदा होता. आणि त्याच काळात त्यांनी विठाबाई नारायणगावकर, सुलोचना चव्हाण, रोशन सातारकर या लावणी सम्राज्ञींबरोबर सुद्धा खूप कार्यक्रम केले होते. सुमारे 125 मराठी चित्रपटात, 30 कानडी चित्रपटात आणि 20 हिंदी चित्रपटात त्यांनी वाद्य साथ केलेली आहे.
रामचंद्र चितळकर उर्फ सी रामचंद्र यांच्या घरकुल या चित्रपटातल्या मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे या आशाबाईंनी अजरामर केलेल्या गाण्याला सुद्धा दादांची साथ तर आहेच, पण हे गाणं चित्रित करताना त्यात सहभागी होण्याचा बहुमानसुद्धा त्यांना मिळालेला आहे. राम कदम यांच्याबरोबर त्यांची सांगीतिक मैत्री होती. रामभाऊंच्या बऱ्याच चित्रपटात दादांनी तबला आणि ढोलकी वाजवली आहे. त्यात अतिशय गाजलेल्या डॉक्टर श्रीराम लागू आणि संध्या यांच्या पिंजरा या चित्रपटाचा नामोल्लेख करावाच लागेल. संगीत दिग्दर्शक वसंत पवार, सी रामचंद्र, राम कदम, विश्वनाथ मोरे, बाळ पळसुरे यांच्याबरोबर त्यांनी बरीच वर्ष चित्रपटसृष्टीत काम केलेलं आहे. केला इशारा जाता जाता, एक गाव 12 भानगडी अशा अनेक चित्रपटासाठी त्यांनी वाजवलं आहे. विठ्ठलराव क्षीरसागर म्हणजे दादांच्या सांसारिक आयुष्यातसुद्धा त्यांनी कोणाला काही कमी पडू दिलं नाही. 4 मुलींची यथोचित वेळेला चांगल्या घरात लग्न लावून दिली. अर्थात या सगळ्यात त्यांना त्यांच्या पत्नी, ज्यांना आम्ही काकू म्हणतो, शकुंतला क्षीरसागर यांची समर्थ साथ आहेच. दादा कार्यक्रमानिमित्त दौऱ्यावर असताना संसाराचा भार काकूंनीच सांभाळला आहे. घरी आल्या गेल्याची अगदी आपुलकीने चौकशी त्या करतात. रवींद्र क्षीरसागर हे दादांचे चिरंजीव सध्या SNDT महाविद्यालयात तबला या विषयाचे प्राध्यापक आहेत. तेही पुण्यातल्या बऱ्याच कार्यक्रमात आपली कला सादर करत असतात. रवी हा तबला अलंकार आहे, शिवाय त्यानं संगीतात MA सुद्धा केलं आहे. सध्या तबला या विषयातली डॉक्टरेट मिळवण्याचा त्याचा अभ्यास चालू आहे. विठ्ठलरावांच्या 3ऱ्या पिढीतसुद्धा संगीताचे संस्कार पाहायला मिळतात. त्यांचा नातू सुयश हा सुद्धा आजोबांच्या आणि वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून उत्कृष्ट तबला वाजवतो. पुण्यातल्या ग्रुपमध्ये तोही वाजवतो. विठ्ठलराव सध्या कोथरूडला रवींद्रच्या सहयोगानं सुयश तबला विद्यालय चालवत होते. 80 वय असूनसुद्धा सकाळी फिरायला जाणं आणि क्लास हा त्यांचा दिनक्रम सुरू होता. संगीत क्षेत्रातील आणखी एक तारा निखळला. प्रसिद्ध तबलावादक आणि ढोलकीपटू श्रीयुत विठ्ठल क्षीरसागर यांचे दुःखद निधन. ही बातमी 17 जानेवारी 2024ची. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. ढोलकीपटू विठ्ठलराव क्षीरसागर या व्यक्तिपरिचयात्मक लेखाचं वाचन आत्ताच आपण ऐकलं. लेखक सतीश वैद्य, सोलापूर. त्यांचा मोबाईल नंबर 9373109646. या लेखाचं वाचन केलं दत्ता सरदेशमुख यांनी. 8329730186. लेखन दिनांक 17 जानेवारी 2024.